काल आम्ही त्याला धरून पकडून घेऊन गेलो का? ते स्वतःच्या पायावर जाऊन स्वतः एकदम शुद्धीत जाऊन त्यांनी आपल्याला त्या फॉर्म आपला माघार घेतले, बाहेर आले, इंटरव्ह्यू गेली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी का केलं हे बोलताय. म्हणजे एकदमच त्या माणसाला मोजायचंच नाही, तो विकत गेला, तो गद्दार आहे, ह्यापेक्षा महाविकास आघाडीच्या लोकांनी मग त्याच्यामध्ये त्यांचे जे हर्षवर्धन सकपाळ कोण आहेत ते सुळेताई असतील किंवा आता हे उद्धव ठाकरेजी असतील, या लोकांनी थोडं जरा आपल्या नेतृत्वामध्ये बदल केला, अजून सक्षम केला. आता त्यांना अगर एवढे 40-50 आमदार जाऊन पण अगर ते शिकले नसतील तर मग असे बिनविरोधची मालिका बंदच होणार नाही. ही चूक त्यांची आहे, आमचं नाही काय. आम्ही तर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होतो, आमची सगळी रणनीती तयार झालेली होती. उलटा आमच्याकडे आता एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेमधून जेव्हा दळवीजींनी माघार घेतले, गोगावलेजींनी सकारात्मक भूमिका घेतली, तेव्हा आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सगळे सज्ज झालेलो होतो. उलटा आम्ही ऐतिहासिक विजय मिळवणार होतो. पण आता स्वतःच उमेदवार बोलतो की आम्हाला लढायचंच नाही, मला माझ्या पक्षातून मदतच होत नाहीये, मग त्यांनी जाऊन माघार घेतली, एवढंच आहे. पण नितेशजी, एक म्हटलं जात आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आखणी करता आहेत. प्रत्येक स्थानिक स्तरावर जो पक्ष आहे किंवा स्थानिक स्तरावरचे नेते आहेत, मग ते विरोधी पक्षातील असतील किंवा अन्य नेते असतील, त्यांना आपल्या पक्षात घेऊन एक मोट बांधली जाते आहे. हे कुठून आले माहिती सांगा. असं एक विश्लेषण केलं जाते, विश्लेषण केलं जाते. तर नाही, नाही, फक्त माझा प्रश्न फक्त इतकाच आहे की भाजप ही याच दृष्टीनं तयारी करते आहे का? कारण असं म्हटलं जाते की आता बाळा माने पुन्हा भाजपमध्ये येतील, त्यांची घरवापसीची चर्चा आहे, स्वतः संकेतही त्यांनी तसे दिलेले आहेत. तर रत्नागिरीमध्ये तशी भाजप काही तयारी करते आहे का बाळा मानेंना घेऊन? कारण ते मूळ भाजपचे आहेत. दोन मुद्दे. एक, आमची महायुती भक्कम आहे. तुम्ही कितीही, म्हणजे तुम्ही नाही पण एकंदरीत कितीही काही लोकांनी काढायला लावायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये ही भांडणं आहेत, ती भांडणं आहेत, काड्या लावून आपले चॅनल असतो किंवा अन्य गोष्टी चालवण्याचा प्रयत्न केला, आमची महायुती इंटॅक्ट आहे आणि मजबूतीने आम्ही काम करतोय. म्हणजे 29ला असं होणार तसं होणार हे सगळे तुमचे काल्पनिक खेळ आहेत. त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूअर्स वाढवत असतील तर आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. नाही, पण त्यात मी एक फक्त एक ऍड करतो की 2024च्या प्रचारात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की पुढच्या वेळेस 100% भाजप, हे त्यांचं विधान आहे. एक पक्ष जगाच्या पाठीवर दाखवा जो आपला पक्ष 100% विस्तार करण्यासाठी असा कुठला नेता बोलणार नाही. जगाच्या पाठीवर एक दाखवा.